आई काय आम्ही यार कुठे जाऊन फुटू का याला फुटू का नाही जाय नाही घालतात काय करायचं जाय नेऊन पाहिजे नाही आम्ही निघले आता जायला पहिल्या आज तानसर जायचं आहे मला रस्त्याची अवस्था बघू शकता तुम्ही आता हे काम चालू आहे सध्या कांपे गावाचं इथून आता येत चालेल बघू शकता तापमान जास्त आहे गुड इव्हनिंग गाईज ब्लॉगमध्ये कंटिन्यू आम्ही चालतोय तानसाला आम्ही गावात बघू शकता आमच्याकडे वाघ घेंटात सगळा कोणाला रेती पाहिजे असेल तर येऊ शकता तुम्ही करी बिरी फुकटमध्ये भेटेल तुम्हाला काय आता आम्ही ही गाडी आता घेऊन जाऊ आम्ही गाडी आता चेंज झाली आमची गाडीला फिरवलेलं आम्ही डायरेक्ट गोडी दिलेलं आहे काले गाडीला जायचं कुठे आपल्याला इथल्या डोल्याला इधर से डोला शक्ती लॉजिस्टिक उधर से डायरेक्ट आगे आपला टेम्पो कुठे यायचा आहे निघतो डब्बल आता बघ काय धंदा इथं ऊन लागतं आवरा बघू ऊन किती पडले नाही याचा काय बघा सेफ्टी फॉर लई डेंजर दिसत रे नाही ओळखला नाही पाहिजे त्या बघा बघा अशा गाड्या बंद होतात काम चालू असतं नागपूरला आमचा पेट्रोलचा कपाला धक्का मारायला टाईम नव्हता नशी काहीतरी केला त्यांनी हवा आहे तुमचा समाराची बारी नाही होऊन शेटला पण लावल्या तर शेटला यांचा पैसे पाठवा आता बरं भाई स्वतःची गाडी स्वतःने पेट्रोल टाकला बरं शेटलाच टाकला पाहिजे ना आता पेट्रोल बरं आहे ना बघा आता शेटला तर स्कॅनर टाकले हवी मला असं उचलून ठेव पैसे झाला की त्यावर याला पैसे कोणी मारू नका म्हणजे पेट्रोलला यावं शेटने आता 200 रुपये मारले ना आता आपल्या गाडी जास्त लांब नाही यायची आपल्या डोल्यापर्यंत यायची तिथे टेम्पो आहे आपल्याला टेन्शन नाही घ्यायचा मग आता कापणार नाही ना पेट्रोल टाकून बघते जरा असं लागतं त्या आपले शेड व्हायची बारी बघ आपला टोल फ्री आहे काय आम्हाला टोल फ्री देते जाऊन देते बघा
काय भरणार नाही वाटतं. याला कुठे नाही अंगणाचा फुटूकार याचा फुटूकार तेव्हा टाइम खूप आहे. ते टेम्पो इथले घ्यायचं आहे आपल्याला. गाडी लावायला गेले तर लावतो बघा तुम्ही. आम्हाला सांगते मग गाडी लावणार जा बरं तुला माझा जाऊ शकतो तू. आम्ही इथून निघालेले आहे तानसाला जायला. लय मोठी डिलिव्हरी घेतली मी आज काही नाही काय करतो आम्ही. तू टेन्शन घेऊ पुढे बघत राहा. काय तेच सीन ते बघायला भेटेल तुम्हाला. चला भेटू पुढे. 5 किलोमीटर गेलो ना एक पेपर साठी रिटर्न यायला लागला. असं आमचं इसर पेपर विसरतान नशीब गेलो नाही तिकडे डायरेक्ट. लागला असतं ओला घ्या डायरेक्ट बिना पेपर शम घेतली असती गाडी. फक्त कशी ओला घ्यायला माहित आहे. भूक लागली होतं का ते खाऊन ते बोलतं किती घेतल्या नाही. परत काय खाऊ नाही तर बोलून दाखव नेत ना खावी नाही. हे बघा कसा बसले याला त्याचं काही झालंच नाही. तू करताय रे दररोज यायला लागलाय दूरला. हमारा कुछ भी कर लो हम हमारा किसको कुछ भी निकालो. बघा तर शेताचा टाकी शेतलेला तुम्हाला आपण शेत काय सोपं नाही. शेत त्यांच्या पाण्यामध्ये फुल भरून घे. शेत पण त्याला फुल करून घे याला काय टेन्शनच नाही. तोंड बघा पडलेलं आहे समजा काय हो गया 636 बसलेला आहे गॅस. रंगून धरले नुसतं बोललं पैसे मार पैसे. याला आणले पिल्लाला काय गरज आहे. नाही घालते बघ जाई नाही तरी घालत काय गरज आहे. कोणची सीएनजी ना काय कोणचं काय आता काराची बघ आता गुतला ना. शिव नको देव रे काय गरज आहे. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. म्हणून अशी लोकांना आले नाही कधी काय गरज आहे. आता पुढे बघा तुम्ही दाखवा तुम्हाला सीन कसा आहे होतं. माऊलीचा डोंगर. 1 मिनिट बंद कर. तुम्हाला बिबट्या बघा हा नुसतं बिबट्या दिसतं ना एरोडला. आता पावसाचं वातावरण झालेलं आहे. बिबट्यांचा कलर होता चेंज झालेला त्यामुळे नाही तर वाघ पलतात. पाण्याचा आता मौसम झालेला आहे. तसे मी टेम्पो घेऊन अशी ॲक्टिव्हा तिथे ठेवली घरी. शेटलँगला टेम्पोच दे. खड्डा असं भरल्यान तसं काय रस्ता तर बाबा लव्ह टाईप खड्डे भरल्यान. रस्ता त्याला बेकार आहे. तो माऊलीचा डोंगर दिसत दाखवतो तुम्हाला. मी झाडीमध्ये येते ना बघू शकता तुम्ही आता किती आवाज सुटलेला आहे.
टोल नाका आले पुढे. टोल नाका आले आता. टोल नाका उचका डायरेक्ट. चेकपोस्ट कसं म्हणजे चेक करत का काय गाडी? अभयारण्य चालू होतं ना, तामसा अभयारण्य. म्हणजे काय फाट्याला बघून येणार ना? फाट्याने रे ज्याच्या गाई बी कशी इथल्या नेताना त्याच्यासाठी चेकपोस्ट आहे. ओके सर. पक्षी बिक्षी मारताना वाघ वाघाला मारून खूप फायदा आले आता तो. आता पाणी परितले बारिश बादल बरसा बिजली सावल का पाणी जीतो मौसम चाल को जवानी. तुला एक काच करून दाखवली असती. मोबाईल सीधा बघ. याला नेऊन कुठं फायदा नाही. आता मी पोचलेलो, आता एंट्री करीत घेतले. बघू तर मी आता गेट खोलेल 5 मिनिटात. आता आतमध्ये गेला तो पेपर झाला तो येईल. हा बघा अजूनही झोपले येऊ. नुसता दिवस लोटायला आले होते आमच्याकडे आज. यायला आणला आम्ही त्याने एकट्याने घाला ना. थंडा आम्ही पिला. आज तो गरम होत होता. अर्धा घंटा झाला आता आला. आधे घंटे के बाद आधी भाई का कम बैक. अंदर ही जा रहा हूँ, उधर ब्रेम्स करने. ये भी रीडिंग बताती हूँ. चल टाटा भावा. तो भेटू उद्या. खेळ गेला रे. अनलोडिंग के लिए जाना है. तरी पेपर कसला? बघ असा नंबर घेतो. दे रे कागद आपला. हाँ गेट येतात. हा गोडाऊन तरी कुठला आहे नक्की? वल्गन लागले. इकडे वळकण ब्रेम्स लागतं. केन. आदित्य पाटील. पाटील. गोडाऊन आहे किती लांब काय समजत नाही अजून. फायनली आम्ही लोकेशनवर पोहोचलो आहे. एक तास झालं इथं बसले आहोत. अजून असं करून माने बाई झोपले गाणी बघा कुठला लावले. कोणी धोका दिले काय माहित नाही. आता उठला विचारायला लागेल. चला भेटू पुढे. आता बघू किती टाइम लागतो अजून इथे. किती जोराचा पाऊस आले बघा. आमची गाडी 5 मिनिटात भरणार आहे. आता आम्ही लाईन काटाल्या. नाम काटाल्या. ही गाडी आमची इथे आहे. हा सगळा इथे गाडीचा मटेरियल सब बांधते पार्ट बनतात. गाडी भरून झाली. मागं पनवती लागली लगेच. गाडीचा टायर पंक्चर. म्हणे काय बोलायचं वाटतं तुला आता? काय करणार आहे? पनवती कधी मागे मागच्या झालं कधी पत्ता नाही लागणार. आता पनवत्यात लागतात मागं. पनवती लागतो मागं. बघा लागले दोघ जण. आता टायर खोलाला. गाडीचा टायर पंक्चर झाला.
3 तास थांबलो गाडी भराठी. गाडी भरल्यावर समजला टायर पंक्चर झाली ते. A few moments later. ते अनेक नको करून ठेवले. रात्री तिथं अर्धा तास घालून येतं. वापस गेला, वापस अर्धा तास घालून आला. किती असतं आपलं बक्सा लिखले ना तू पंक्चर काढायला खाले कशी टायर सेटले. ही परिस्थिती ले फायनली आमचा पंक्चर करून झालेला आहे. आता भेटू पुढे. चला या. चला राहिले एका आता इथं थांबता. हाय गाईज, तर ब्लॉग इथं एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय गाईज.